Hello student, I am Miss S.M. Pawar in today's lectures of Organizational Behavior subject. Okay, तर आपण पेपर नंबर 4 सेमिस्टर 4 यासाठी आपल्याला कोणकोणत्या टॉपिकचा स्टडी करायचा आहे. ओके, त्या सिलेबसचा ओव्हरव्ह्यू आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 1 हे स्टार्ट करणार आहे. ओके, तर आपल्या युनिट नंबर 1चे टायटल आहे बेसिक्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशनल बी. आपल्या युनिट नंबर 1चे टायटल आहे बेसिक्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. ओके, ऑर्गनायझेशनल बिहेवियर या आपण युनिटचं बेसिक्स कंटेंट्सचं स्टडी या युनिट नंबर 1मध्ये करणार आहोत. यामध्ये आपण इव्हॉल्युशन ऑफ ॲन ऑर्गनायझेशनल बिहेवियर, ओके, ऑर्गनायझेशनल बिहेवियर याचं इव्हॉल्युशन कधीपासून झाले त्याचा स्टडी, ओव्हरऑल स्टडी आपण 1.1 या कंटेंटमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर त्याचे मिनिंग, डेफिनेशन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स, ओके, ऑर्गनायझेशनल बिहेवियरचे सिग्निफिकन्सेस कोणकोणते आहेत, ओके, त्याचं फाउंडेशन ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर कसे होते, त्याचबरोबर डिसिप्लिन्स कॉन्ट्रीब्युटिंग टू ऑर्गनायझेशनल बिहेवियर यांचा ओव्हरऑल ऑल कंटेंटचा स्टडी आपण युनिट नंबर 1मध्ये करणार आहोत. तर आज आपण युनिट नंबर 1मधील फर्स्ट कंटेंट, ओके, फर्स्ट कंटेंट आहे इव्हॉल्युशन ऑफ ॲन ऑर्गनायझेशनल बिहेवियर. ओके, ते आता आपण पाहूया. तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर याचं इव्हॉल्युशन कधीपासून झाले तर इन 1776. ओके, इन 1776 ॲडम स्मिथ advocate a new form of organizational structure based on the division labor. Okay, in 1776 Adam Smith advocated a new form of organizational structure based on the division of labor. ॲडम स्मिथ हे एक कोण आहेत, मॅनेजमेंट थिंकर आहेत. त्यांनी 1776 म्हणजे इन 1776मध्ये, ओके, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये एक न्यू फॉर्म, ओके, ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा एक न्यू फॉर्म त्यांनी काय केला, इंट्रोड्यूस केला. या फॉर्ममध्ये त्यांनी डिव्हिजन ऑफ वर्क और लेबर ही कन्सेप्ट मांडली. या फॉर्ममधून त्यांनी असे इंट्रोड्यूस केले की जे कोण आपले वर्कर्स असतात, लेबर्स असतात, ते जे काही काम करतात त्यांचे कामाचे काय केले पाहिजे तर त्यांना योग्य प्रकारे त्याचे डिव्हिजन, ओके, त्याची विभागणी, त्याचे वाटप हे योग्य प्रकारेच केले पाहिजे असे त्यांना या कन्सेप्टमधून सांगायचे होते आणि त्यांनी ते अगदी योग्य पद्धतीने सांगितले. ओके, तर या कन्सेप्टमध्ये त्यांनी कामगार जे काही वर्कर्स असतात त्यांच्या कामाची विभागणी कशी केली पाहिजे जेणेकरून आपले जे काही वर्कर्स आहेत ते योग्य रीतीने काम करीत, ओके, त्यांना काम करत असताना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस निर्माण होणार नाही, त्यांच्यावर कामाचा ताण पडणार नाही, हेच मॅनेजमेंट थिंकर ॲडम स्मिथ यांना यामधून सांगायचे होते. असे कामाचे विभाजन करताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करून कामाचे वाटप करावे हे देखील स्पष्ट केले. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉयर्स आपल्या ऑर्गनायझेशनमधील ईच अँड एव्हरी वर्कर्सना हे कसे असतात, डिफरंट असतात. ओके, त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे नॉलेज, त्यांचे स्किल्स, त्याचबरोबर त्यांची काम करण्याची मेथड, पद्धती या सगळ्या ऑल ओव्हर क्वालिटीज ह्या कशा असतात, प्रत्येक व्यक्तीनुसार डिफरंट असतात. ओके, त्यामुळे या ऑल क्वालिटीचा स्टडी हा ऑर्गनायझेशनल बिहेवियरमधील मॅनेजमेंटला काय करतो, करावा लागतो. आणि त्यानंतर एम्प्लॉयर्सला, ओके, वर्कर्सला त्यांच्या कामाचे काय केले जाते, वाटप केले जाते. फॉर एक्झाम्पल एखाद्या एम्प्लॉयर्सला मार्केटिंग, ओके, मार्केटिंग हे खूप छान रीतीने एकदम योग्य पद्धतीने करता येत असते आणि त्याला मार्केटिंगचे काम न देता दुसरेच कोणते तरी काम दिले, ओके, तर तो त्यामध्ये 100% देऊन स्वतःसुद्धा ते काम व्यवस्थित करू शकत नसतो, कारण की त्याला ते काम आवडतच नसते. त्यामुळे त्याची आवडीनुसार, ओके, त्याची स्किल्स, त्याचे क्वालिफिकेशन्स, त्याच्या नॉलेजनुसार त्याला कामाचे वाटप करणे गरजेचे आहे. हेच ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या या फॉर्ममधून, कन्सेप्टमधून आपल्याला सांगितलं आहे. ओके, त्यानंतर आहे 100 years लेटर्स, ओके, 100 वर्षानंतर जर्मन सोशिओलॉजिस्ट, ओके, 100 years लेटर जर्मन सोशिओलॉजिस्ट मॅक्स वेबर
introduced the concept about rational organizational and initiated the of leadership. The origin to the study of organizational behavior contrasts its roots back to Max Weber and earlier organizational studies. It is generally considered to have begun as an academic discipline with the advent of scientific management. Okay, hundreds years later, German sociologist Max Weber यांनी रॅशनल ऑर्गनायझेशन अँड इनिशिएटेड द ऑफ लिडरशिप ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केले. ओके, जर्मन सोशिओलॉजिस्ट मॅक्स वेबर यांनी रॅशनल ऑर्गनायझेशन अँड इनिशिएटेड दी ऑफ लिडरशिप ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. मॅनेजमेंटमधील लिडरशिप ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. ओके, त्यांनी मॅनेजमेंटमधील लिडरशिप ही कन्सेप्ट काय केली, इंट्रोड्यूस केली. या लिडरशिप कन्सेप्ट थ्रू त्यांनी मॅक्स वेबर यांनी लीडर कसा असावा, ओके, आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा लीडर कसा असावा, त्याच्याकडे कोणकोणत्या लिडरशिप करणाऱ्या व्यक्तीकडे कोणकोणत्या क्वालिटीज किंवा गुण असावेत, ओके, त्याचबरोबर लिडरशिप करणाऱ्या पर्सन कोणकोणते काम करावेत, लिडरशिपचे टाईप्स कोणकोणते आहेत, या सर्वांचा ओव्हरऑल स्टडी त्यांनी या कन्सेप्ट थ्रू आपल्याला केलेला आहे. कारण याचा संबंध ऑर्गनायझेशन येतो. त्यामुळे लिडरशिप जो कोणी व्यक्ती करत आहे त्याचे बिहेवियर कसे असावे याचा देखील स्टडी मॅक्स वेबर यांनी केला आहे. याचा इफेक्ट ओव्हरऑल इफेक्ट हा बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. जर आपला लीडरच चांगला नसेल तर वर्कर्सना काम करायला आवडत नसते. त्यामुळे आपला जर लीडर हा योग्य असेल, त्यांच्या जे काही ओके आपल्या बिझनेस जे काही त्यांच्या अडचणी असतील हे सगळे सोडवण्याचे कामसुद्धा हा लिडरशिप थ्रू एम्प्लॉयर्स करत असतात. त्यामुळे लीडर्स हा योग्यच असणे गरजेचे असते. ओके, त्यामुळे एम्प्लॉयर्स आणि त्या लीडर करणाऱ्या लीडरचे एम्प्लॉयर्सबरोबर कसे बिहेवियर आहे, त्याचबरोबर मॅनेजमेंटमधील इतर व्यक्तींशी तो कसे बिहेव करतो याचासुद्धा स्टडी मॅक्स वेबर जर्मन सोशिओलॉजिस्ट यांनी या कन्सेप्टमधून काय केला, इंट्रोड्यूस केला. ओके, त्याचबरोबर मॅक्स वेबर यांनी लिडरशिप बरोबर ॲकॅडमिक डिसिप्लिन ॲकॅडमिक डिसिप्लिन कसे असावे हे देखील कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. ओके, मॅक्स वेबर यांनी लिडरशिप त्याचबरोबर ॲकॅडमिक डिसिप्लिन ही सुद्धा कन्सेप्ट काय केली, इंट्रोड्यूस केली. यामध्ये त्यांनी काम करताना एम्प्लॉयर्स कोणकोणते डिसिप्लिनची गरज असते, ओके, तर ते डिसिप्लिन कसे असावे याचे ऑल ओव्हर स्टडी ऑर्गनायझेशनल बिहेवियरमधून मॅक्स वेबर यांनी सांगितले. येथे त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. ओके, मॅनेजमेंटमध्ये डिसिप्लिनला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी येथे दाखवून दिले आहे. इन द 1890s, ओके, 1890मध्ये द टेलरिझम रिप्रेझेंटिंग द पीक ऑफ द मूवमेंट. Thus, it was Frederick Winslow Taylor who introduced the systematic use of goal setting and rewards to motivate employees that could be considered as the starting of the academic discipline of organizational behavior. 1890मध्ये पीक ऑफ द मुवमेंट, ओके, हे हेनरी फेयल यांनी रिप्रेझेंट केले. त्यांनी यामधून असे दाखवून दिले की एखादा वर्कर्स काम करताना, ओके, त्याचे मुवमेंट्स हालचाली कामाव्यतिरिक्त अदर्स मुवमेंट करण्यासाठी किती वेळ वाया जातो किंवा ते वाया घालवतात याचा स्टडी त्यांनी यामध्ये केला. त्यांनी यामध्ये या कन्सेप्टनुसार टाईम मोशन्स, ओके, टाईम मोशन्स या कन्सेप्टवर त्यांनी भर दिला. ओके, आणि त्याचा स्टडी त्यांनी या 1890मध्ये पीक ऑफ द मुवमेंट या कन्सेप्ट थ्रू केला. आणि त्यातूनच पीक ऑफ द मुवमेंट ही कन्सेप्ट काय झाली, रिप्रेझेंट झाली. Proponents of scientific management held that rationalizing the organizational with precise sets of instruction and time motion studies would lead to increased productivity. Okay, studies of different compensation system were also carried out motivate
वर्कर्स. ओके. फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा स्टडी करताना त्यांनी आपले जे काही बिझनेस गोल्स असतात ते गोल साध्य करण्यासाठी एम्प्लॉयर्सचं खूप मोठं योगदान असते. जर एम्प्लॉयर्स आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये नसतील तर आपला बिझनेस हा रन करू शकत नाही. त्यामुळे एम्प्लॉयर्स हा बिझनेस ऑर्गनायझेशनमधील इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर आपले असे काही बिझनेस गोल्स आहेत ते साध्य करण्यासाठी आपल्या ॲकॅडमिक डिसिप्लिनची काय असते, आवश्यकता असते. तर हीच कन्सेप्ट फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी इंट्रोड्यूस केली. ओके. एम्प्लॉयर्सना टाईम टू टाईम मोटिवेट केले पाहिजे. असे मोटिवेट एम्प्लॉयर्सना केले तर त्यांचे काम करण्याचा उत्साह वाढतो. ओके. हे फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी सायंटिफिक मॅनेजमेंटनुसार किंवा त्याच्या थ्रू आपल्याला ही इंट्रोड्यूस करून दिले, जेणेकरून प्रोडक्टिव्हिटी, ओके, आपल्या बिझनेसमधील प्रोडक्टिव्हिटी कशी होईल, इन्क्रीज होऊ शकेल. जर आपण एम्प्लॉयर्सना योग्य वेळी, ओके, टाईम टू टाईम मोटिवेट करत राहिलो तर त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. असे मोटिवेशन हे आपण 15 दिवसांनी, महिन्याने, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, कधीही, ओके, असे मोटिवेशनचे फंक्शन्स ठेवून त्यांना मोटिवेट करू शकतो. कारण प्रत्येक एम्प्लॉयर्स हा एकसारखा नसतो, तो डिफरंट असतो. कोणाला रोज मोटिवेशनची गरज असते, कोणाला 3 महिन्यानंतर, कोणाला 15 दिवसांनी, जेणेकरून ते काम हे व्यवस्थित करू शकतील यासाठी त्यांना मोटिवेट करणे गरजेचे असते. हेच आपल्याला फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांना त्यांच्या या कन्सेप्ट थ्रू आपल्याला इंट्रोड्यूस करून दिले आहे. ओके. कारण आपण जर आपल्या एम्प्लॉयर्सना मोटिवेट केले तर त्यांना एक प्रकारची एनर्जी येते, त्यांना त्या कामामधून प्रेरणा निर्माण होते आणि ते एकदम उत्साहाने, आनंदाने, एनर्जेटिक पद्धतीने काम करत असतात. त्यासाठी फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी मोटिवेशन ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. त्यांचा या ऑर्गनायझेशन बिहेवियरसाठी फार मोलाचे योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आहे 1920s. ओके. 1920मध्ये एल्टन मेयो, an Australian born Harvard professor, and his colleagues conducted productivity studies at Western Electric's Hawthorne plant. With this epoch-making study, the focus of organizational studies shifted to analysis of how human factors and psychology affected organization. This shift of focus in the study of organizational was called the Hawthorne effect. The human relation movement focus on team motivation and the actualization of goals of individual within organization. 1920मध्ये, ओके, 1920मध्ये एल्टन मेयो हे एक ऑस्ट्रेलियन मॅनेजमेंट थिंकर आहेत. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी काय केली आहे, प्रोफेसर म्हणून काम केले आहे. ओके. तर एल्टन मेयो यांनी ह्युमन फॅक्टर आणि त्यांच्या सायकोलॉजीचा इफेक्ट ऑर्गनायझेशनवरती कशा प्रकारे होतो याचा स्टडी केला. त्यांनी जो स्टडी केला त्याला त्यांनी हॉथर्न इफेक्ट असे नाव दिले. ओके. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं फर्स्ट ऑब्जेक्ट काय असते तर प्रॉफिट मिळवणे हा प्रत्येक ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्ट आहे, गोल आहे. हा ऑब्जेक्ट पूर्ण करण्यासाठी ह्युमन फॅक्टर हा काय हेल्प करत असतो. तर त्यांना म्हणजे या ह्युमन्सना चा स्टडी करणे, ओके, प्रत्येक मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनल साठी उपयुक्त असते. कारण अशा ह्युमनचा स्टडी, त्याचबरोबर त्यांची सायकोलॉजी स्टडी करणे इम्पॉर्टंट असते. कारण हा स्टडी करताना त्यांनी ह्युमन रिलेशन, त्यांच्या मूवमेंट फोकस्ड ऑन टीम मोटिवेशन अँड द ॲक्च्युअलायझेशन ऑफ गोल्स ऑफ इंडिव्हिज्युअल विदिन ऑर्गनायझेशनल बिहेवियर यावरती फोकस केली. ओके. एल्टन मेयो यांनी ह्युमन फॅक्टर अँड सायकोलॉजी यांचा इफेक्ट ऑर्गनायझेशनवरती कशा प्रकारे होतो याचा स्टडी केला आणि त्यांनी हा जो काही स्टडी केला त्याला त्यांनी हॉथर्न इफेक्ट असे नाव दिले. ओके. यामध्ये त्यांनी ह्युमन रिलेशन, त्याचबरोबर मूवमेंट फोकस ऑन टीम मोटिवेशन
अँड द ॲक्च्युअलायझेशन ऑफ गोल्स ऑफ इंडिव्हिज्युअल विथ इन ऑर्गनायझेशनल बिहेवियर यावरती फोकस केले. स्टडीज कंडक्टेड बाय प्रोमिनंट स्कॉलर्स लाईक चेस्टर बार्नार्ड, हेनरी फेयल, मेरी पार्कर फॉलेट, फ्रेडरिक हर्झबर्ग, अब्राहम मॅस्लोज, David Maxwell and Victor Vroom contributed to the growth of organizational behavior as a discipline. Okay. 1960 आणि 1970 सोशल सायकोलॉजी यांचा स्टडी केला गेला. हा स्टडी करताना त्यांनी कॉन्टिंजन्सी थेरी, रिसोर्सेस डिपेंडन्सी इन्स्टिट्यूशन थेरी आणि पॉप्युलेशन इकॉलॉजी थेरीज यांचा स्टडी देखील या ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये केला. ओके. तर आपले चेस्टर बार्नार्ड, हेनरी फेयल, मेरी पार्कर फॉलेट, फ्रेडरिक हर्झबर्ग, अब्राहम मॅस्लोज, डेव्हिड मॅक्सेलन आणि विक्टर वूम हे सगळे मॅनेजमेंटमधील थिंकर्स आहेत. यांचे योगदान हे मॅनेजमेंटमध्ये खूप मोलाचे आहे. यांनी म्हणजेच हेनरी फेयल, ओके, त्याचबरोबर फ्रेडरिक हर्झबर्ग, विक्टर वूम, मेरी पार्कर फॉलेट यांनी अतिशय महत्त्वाचे या आपल्या ऑर्गनायझेशनलमध्ये मॅनेजमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोलाचे आहे. हे सगळे आपले मॅनेजमेंटमधील थिंकर्स आहेत. तर अशा प्रकारे आज आपण इव्हॉल्युशन ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर यांचा डिस्कशन केले. ओके. 1776 पासून आपले ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर न्यू कन्सेप्ट्स काय झाली, इव्हॉल्युशन झाली. त्यामध्ये 1776मध्ये ॲडम स्मिथ यांनी ओके डिव्हिजन ऑफ वर्क ऑफ लेबर ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. त्यामधून त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काय एम्प्लॉयर्स असतात, लेबर्स असतात, ओके, त्यांना कोणत्याही प्रकारचा काम करताना स्ट्रेस येणार नाही, ताण पडणार नाही. ओके. त्यांना काम योग्य रीतीने करता यावे यासाठी कामाचे विभागणी वाटप कशा प्रकारे केले पाहिजे याचा ऑल ओव्हर स्टडी, ऑल युअर कन्सेप्ट त्यांनी कन्सेप्ट्स थ्रू आपल्याला त्यांनी सांगितली. ओके. ॲडम स्मिथ यांनी डिव्हिजन ऑफ वर्क ऑफ लेबर ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. त्यानंतर 100 इयर्स लेटर्स, ओके, म्हणजे 1776 नंतर 100 इयर्स लेटर जर्मन सोशिओलॉजिस्ट मॅक्स वेबर यांनी रॅशनल ऑर्गनायझेशन अँड इनिशिएटेड द ऑफ लीडरशिप ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. यामध्ये त्यांनी लीडरशिप, ओके, लीडरशिप ही कन्सेप्ट आपल्याला काय केली, इंट्रोड्यूस केली. यामध्ये लीडरशिप जो व्यक्ती काही करतोय म्हणजे जो लीडर आहे त्याच्याकडे कोणकोणते क्वालिटीज असावीत, स्किल्स असावेत, त्याचबरोबर लीडरशिपचे टाईप्स कोणकोणते आहेत, लीडरशिप स्टाईल्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत. ओके. ह्यांचा ऑल ओव्हर स्टडी ओके त्यांनी या कन्सेप्ट थ्रू कोणत्या तर रॅशनल ऑर्गनायझेशन अँड इनिशिएटेड द ऑफ लीडरशिप या कन्सेप्ट थ्रू त्यांनी आपल्याला दिले. त्याचबरोबर त्यांनी अकॅडमिक डिसिप्लिन ही देखील कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. त्यामध्ये जेव्हा एम्प्लॉयर्स आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतात त्यावेळेस त्यांना डिसिप्लिन देण्यासाठी, डिसिप्लिन हे कोणत्या प्रकारे ओके आपण देऊ शकतो, त्यासाठी आपण काय केले पाहिजे हे सगळं त्यांनी या कन्सेप्ट थ्रू सांगितले. त्यानंतर 1890मध्ये ओके पीक ऑफ द मुवमेंट ही कन्सेप्ट फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी इंट्रोड्यूस केली. यामध्ये त्यांनी टाईम मोशनचा स्टडी केला. यामध्ये जे एम्प्लॉयर्स कामाव्यतिरिक्त अदर्स मुवमेंटसाठी किती वेळ वाया घालवतात याचा स्टडी त्यांनी या पीक ऑफ द मुवमेंट या कन्सेप्ट थ्रू रिप्रेझेंट केला. त्यांनी टाईम मोशनचा स्टडी केला. ओके. त्यानंतर एल्टन मेयो यांनी 1920मध्ये ओके एल्टन मेयो एक ऑस्ट्रेलियन होते. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रोफेसर म्हणून काम केले. त्यांनी ह्युमन फॅक्टर्स आणि त्यांची सायकोलॉजी यांचा इफेक्ट ऑर्गनायझेशनवरती कशा प्रकारे होतो याचा ऑल ओव्हर स्टडी केला आणि तो आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील ऑर्गनायझेशन बिहेवियरसाठी कसा उपयुक्त आहे हे त्यांनी दाखवून दिले. ओके.
अशा प्रकारे डिसिप्लिन, लीडरशिप, मोटिवेशन स्टडी, मूवमेंट स्टडी यांचा आपल्या ऑर्गनायझेशनल बिहेवियरवरती खूप मोठ्या प्रमाणे इफेक्ट होत असतो. तर अशा प्रकारे आज आपण इव्हॉल्युशन ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर याचा डिस्कशन केले आहे. ओके, थँक्यू.